प्रभाग क्रमांक 6 मध्ये सध्या आपण आहे आणि आपल्यासोबत एक सगळ्यात जबाबदार नागरिक भारताचे म्हणजे शिक्षक. त्यांनीच देश घडवला जातो आणि तेच देश घडवतात असं म्हटलं तरी चालतं. तर आपल्यासोबत एक शिक्षक आहेत. तर शिक्षक सरांना आपण विचारणार आहे की प्रभाग क्रमांक 6 मध्ये तुम्ही काय विकास तुम्हाला अपेक्षित आहे आणि या आधीचा काय विकास झाला? आता या चारही उमेदवारांना मी प्रथम शुभेच्छा देतो येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीच्या. तर आपल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये रोड, पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था ही बऱ्यापैकी आहे. पण आम्हाला अपेक्षित आता या चारही उमेदवारांकडून हे आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण आल्यानंतर या ठिकाणी जास्तीत जास्त कापड्यानगर या भागामध्ये लक्ष द्यावं. महाजनपाड, कापड्यानगर, बेडियापाड या भागामध्ये जास्तीत जास्त आपण लक्ष देऊन तेथील जो विकास रखडलेला आहे आपला इथं वर्षापासून, तिथे जे काही कामं राहिले असतील, काही कारणं असतात ते आपण रोड आता या काही अगोदर काही म्हणजे 1-1.5 महिन्यापूर्वी तिथे रोड झाले, पण जे काही लाईटची व्यवस्था काही थोडी कमी होती, रखडलेली होती, ती आपण करावी अशी अपेक्षित आहे. बाकी भागामध्ये समजा आम्ही फिरतोच प्रभाग 6 मध्ये, त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये रोड, लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आहे. आणि जे मागचे उमेदवार होते जे त्यांचे सुद्धा मॅसेज आपल्या याच्या संबंधी, काळासंबंधी वगैरे यायचे. पण आता अजूनही अपेक्षित असं आहे आम्हाला की येणाऱ्या कालावधीमध्ये अजून चांगला प्रभाग क्रमांक 6 अकोल्यामध्ये जेवढे 20 प्रभाग आहेत त्याच्यापैकी अकोला नंबर 6, अकोला प्रभाग 6चा एकदम आपला एवढा परिपूर्ण विकास असला पाहिजे की 19 प्रभागाला आपण मागे टाकलं पाहिजे.